बरोबर. नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. दिवसभर कामाच्या व्यापातून अनेक समस्यांना तोंड देत फिरणारा मनुष्य प्राणी, त्याला मग क्षणभर विरंग मिळावा यासाठी त्याची पावलं आपोआपच मनोरंजनाच्या कुठे मनोरंजनाची घटकावर सोय होती तिकडे वळत असतात. आणि त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लोकनाट्य कला केंद्र आहे. धाराशिव जिल्ह्यात तर गेल्या दशकापासून लोकनाट्य कला केंद्राचं जणू काही धाराशिव जिल्हा हब बनतोय की काय अशीच परिस्थिती. तसं पाहिलं तर 2025 अखेरपर्यंत जिल्ह्यात जवळपास 6 ते 7 लोकनाट्य कला केंद्र की ज्यांना जिल्हा प्रशासनानं मान्यता दिलेली होती ती चालू होती. परंतु या लोकनाट्य कला केंद्रात कलेबरोबर इतर जे उद्योग सुरू होते त्यामुळं साहजिकच लोकनाट्य कला केंद्र ज्या परिसरात होती त्या परिसरातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आणि रस्त्यानं ये जा करणाऱ्यांना पण त्याचा त्रास जाणवत होता. आणि त्यामुळं या लोकनाट्य कला केंद्रांच्या विरोधात अनेकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे धाराशिव जिल्हा प्रशासनानं 2-3 महिन्यापूर्वी जवळपास जेवढ्या लोकनाट्य कला केंद्रांना परवाने दिले होते त्यांचे परवाने स्थगित केले होते. मात्र सुराखई नजीकचं महाकाली लोकनाट्य कला केंद्र हे न्यायालयात गेल्यामुळे ते लोकनाट्य कला केंद्र सुरू राहिलेलं होतं. लोकनाट्य कला केंद्रात जो आनंद घ्यायला जातो त्यानं तिकीट काढावं, तिथलं कला पाहावी एवढंच माफक अभिप्रेत आहे. परंतु तसं घडत नाही. लोकनाट्य कला केंद्राचे मालक मालकिनी ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नेहमी जवळ करतात. कारण येणारे ग्राहकातले बरेचसे जण फुलटाईट अवस्थेत असतात आणि ते धांगडधिंगा घालतात. त्यांच्यावर वचक निर्माण व्हावा, त्यांचा धांगडधिंगा कमी व्हावा हा उद्देश लोकनाट्य कला केंद्राच्या मालक आणि मालकिनीचा असतो. परंतु हे पोचलेले गुंड प्रवृत्तीचे लोक कधी कधी नाहक प्रेक्षकांच्या अंगावर जातात, त्यांच्याशी झटापट करतात, मारामाऱ्या करतात, प्रसंगी बंदुकीचाही वापर करतात असं अनेकदा आढळून आलं आहे. लोकनाट्य कला केंद्रातली मुली पण फक्त निरपेक्ष कला आपल्याला दाखवायची याबा त्याच्यातून त्यांचं काम चालू नसतं. त्या मग कोणावर तरी असं जाळ फेकतात, त्याला त्या जाळ्यात अडकवतात आणि तो जो येणारा रसिक असतो तोही त्या जाळ्यात गुरफटला जातो आणि मग त्याच सर्व काही लुटल्या जातं. असे अनेक प्रसंग घडले आहेत. आणि त्यातूनच मग पारगाव नजीक असलेल्या तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तिकेच्या नादी लागून गेवराई तालुक्यातील सरपंचाने त्या नर्तिकेच्या मूळ गावात जाऊन आपल्या कारमध्येच आपल्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. तर त्यानंतर साई कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात गुरफटलेल्या रोही तालुका जिल्हा धाराशिव येथील तरुणानं लोकनाट्य कला केंद्राच्या बाहेर येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. असे प्रसंग घडू लागल्यामुळे साहजिकच
जिल्हा प्रशासनाने यावर बंदी घातली आहे. या लोकनाट्य कला केंद्र मालक आणि मालकीणींचे गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर संबंध असल्यामुळे परवा सोमवारी पहाटे सुराखळीच्या इथं असलेल्या कालिका कला लोकनाट्य कला केंद्रात दुर्लभ पडल्याची तक्रार त्या कालिका कला केंद्राच्या मालकीन निर्मला जाधव यांनी येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. निर्मला जाधव यांचं कालिका लोकनाट्य कला केंद्र हे जिल्हा प्रशासनानं त्याचा परवाना स्थगित केल्यामुळं त्यांनी बार्शी येथे एक दुसरं लोकनाट्य कला केंद्र भाडेतत्वावर चालवण्यात घेतलेलं आहे. तेथील रविवार रात्र आणि सोमवारच्या पहाटेपर्यंत कार्यक्रम करून ते लोकनाट्य कला केंद्र बंद करून त्या कालिका लोकनाट्य कला केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी असतात. तर तिथून बार्शीहून मग आपल्या इनोवा कारमध्ये सुराखळीच्या तिथं आल्या आणि ज्यावेळेस त्या वरच्या मजल्यावर आपल्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेल्या त्यावेळेस दरवाजा सताड उघडा असल्याचं त्यांना दिसलं आणि 5 ते 6 अज्ञात इसम तिथं चोरीच्या उद्देशानं किंवा इतर कुठल्या उद्देशानं होते असं त्यांचं म्हणणं आहे. यातील एक 2 जणांनी निर्मला जाधव यांच्या सोबत असलेल्या पुरुषाला खाली पाडलं आणि त्याला दाबून ठेवलं. तर एकानं निर्मला जाधव यांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवली आणि काही निर्मला जाधव यांच्या बरोबर असलेल्या महिलेच्या गळ्याला सुरा लावला. त्या लोकांनी निर्मला जाधव आणि त्यांची सहकारी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून घेतले आणि तिथून ते परागंदा झाले. जवळपास 9 लाखाच्या वर किमतीचं हे सोनं होतं असं निर्मला जाधव यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मात्र त्यांनी त्याचबरोबर हे सांगितलं की एक पवार घुले 2 व्यक्तींना आपण ओळखलं असून त्यांचे इतर साथीदार पण त्याच्या बरोबर होते. हे पवार आणि घोलप मूळचे तिरखेडा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातं आणि ते सतत कालिका लोकनाट्य कला केंद्रावर ये जा करत होते. त्यामुळे त्यांचं आणि निर्मला जाधव यांचं काहीतरी व्यवहार असणार आणि त्या व्यवहारातूनच ही घटना घडलेली आहे असं लोकांची चर्चा आहे. तिकडं हे धाराशिव मध्येच घडतंय असं नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या कुपटा तांड्यावर एक लोकनाट्य कला केंद्र आहे. आणि या लोकनाट्य कला केंद्राचा त्या कुपट्या तांड्यावरील रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे हे लोकनाट्य कला केंद्र बंद करा अशी अनेक दिवसापासून त्या तांड्यावरच्या रहिवाशांची मागणी आहे. परंतु प्रशासनानं त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून तांड्यावरच्या रहिवाशांनी काल धुळवडीच्या दिवशी एकत्र जमत त्या लोकनाट्य कला केंद्रावरच हल्लाबोल केला आणि लोकनाट्य कला केंद्राची नासधूस केली. तेथील नर्तिका इतर लोकांना मारहाण पण केली असल्याचं वृत्त आहे. हे या लोकनाट्य कला केंद्राच्याच आसपास का घडतं हाही प्रश्नच आहे. कारण यापूर्वीही सोलापूर पुणे महामार्गावरील चौफुला येथे एका लोकनाट्य कला केंद्रात भोरच्या आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची घटना पण घडलेली होती. त्या सर्व ह्याच्यात एकतर 2 विरुद्ध ध्रुवात असलेलं आकर्षण, पैसे मिळणारा अमाप पैसा आणि त्यातून निर्माण होणारी गुंड प्रवृत्ती यामधून हे घडतंय आणि
लोकनाट्य कला केंद्र चालवणाऱ्या मालक मालकिणीलाही त्याचं काही देणं घेणं नाही असंच दिसतंय. आणि कलेचा आस्वाद घेण्यासाठी येणारे रसिक पण इथं काय आपण घाबरायचं, ह्या स्टोऱ्यात येत असतात, त्यातून ह्या घटना घडत असतात असंच दिसतंय. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शहापूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लढलेल्या सकट यांच्यावर परवा पोलिसांनी तडीपारीची कारवाई. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या पुढे सोडून दिल्याचं सांगितलं जात. मात्र त्या तडीपारीच्या प्रकरणामुळे सकट यांचं मूळ गावातील ग्रामस्थ आणि शहापूर गटातील अनेक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांनी परवा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोठ्या संख्येनं जमा होऊन त्या तडीपारीच्या कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि निवेदन पण दिलं. या संदर्भात मातंग समाजाचे नेते पाटोळे यांनी जोपर्यंत तडीपारीची कारवाई मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. सकट यांच्या हातून तडीपारीची त्यांच्यावर कारवाई होण्यासारखे कुठलेही अपराध नाहीत असं पाटोळे यांचं म्हणणं आहे. आता जिल्हा पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात आणि मग सकट यांचे समर्थक पुढं काय कुठली पावलं उचलतात याकडं जिल्ह्यातील लोकांचं लक्ष लागून राहणार आहे. काल चंद्रग्रहण दुपारी 3च्या दरम्यान चंद्रग्रहणाला तसा प्रारंभ झाला आणि सायंकाळी 6:45च्या दरम्यान हे चंद्रग्रहण संपलं. खगोल अभ्यासकांना ही एक अभ्यासाची पर्वणीच होती, तर धार्मिक याच्यात पण या चंद्रग्रहणाला वेगळं असं महत्व असतं. हे चंद्रग्रहण तसं खंडग्रास भारतातील काही मोजक्याच ठिकाणी चंद्रग्रहण दिसलं. महाराष्ट्रात दृष्टीनं पाहिलं तर कोकणातील काही भागात आणि मुंबई शहरात हे चंद्रग्रहण दिसल्याचं सांगितलं जातं. चंद्रग्रहणाचं असो किंवा सूर्यग्रहण पारंपरिक किंवा पुरातन काळात एक विशिष्ट समाज ग्रहण सुटल्यानंतर दान मागत फिरताना पाहत होता, पण आता तसं काही दिसत नाही. असो, आता आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.